पावसामुळे शेतीचे नुकसान झाले तर भरपाई कशी मिळते? पंचनामा ते पैसे खात्यात येईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही आपण जाणून घेणार आहोत. पूरग्रस्त शेत, पाण्यात बुडालेली पिके, चिंतेत असलेले शेतकरी. एका रात्रीत मुसळधार पाऊस पडतो. काही तासात महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं. शेतकरी हजारो रुपयांचा खर्च करून उभी केलेली पेरणी पाण्याखाली जातात. अशा वेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो, सरकारकडून मदत कशी मिळेल? पंचनामा म्हणजे नेमकं काय? पीक विमा आणि सरकारी मदत यात काय फरक आहे? आणि भरपाईचे पैसे खात्यात कसे येतात? आज आपण संपूर्ण प्रक्रिया ही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलीच गोष्ट. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि शेतीशी संबंधित असलेल्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. तर चला सुरू करूया. शेतीचं नुकसान म्हणजे काय? सर्व नुकसान भरपाईसाठी पात्र असेलच असं नाही. नुकसानाची कारणे अशी असू शकतात की अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळी वारे, ढगफुटी, वीज पडणे, इतर नैसर्गिक आपत्ती. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शेतकऱ्याने 5 एकरात सोयाबीन लावलं. मुसळधार पावसाने संपूर्ण शेत पाण्याखाली गेलं. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा नुकतीच पाहणी करू शकते. 2. ते म्हणजे नुकसान झाल्यावर सर्वात आधी काय करावं? नुकसान झाल्यावर शक्य तितक्या लवकर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना माहिती द्यावी. शक्य असल्यास मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवावेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्याची पाहणी होईपर्यंत ती संपूर्ण फोटो, व्हिडिओ ही जपून ठेवावेत. पंचनामा म्हणजे काय? हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पंचनामा म्हणजे सरकारी अधिकाऱ्याकडून नुकसानाची अधिकृत नोंद. यामध्ये सामान्य तलाठी असू शकतात, कृषी अधिकारी असू शकतात किंवा ग्रामपंचायत प्रतिनिधी जे असतात ते असू शकतात. स्थानिक नियमानुसार शेतात जाऊन पाहणी करतात, ते नोंद करतात. किती क्षेत्र हे नुकसानीचं आहे किंवा किती क्षेत्रात हे नुकसान झालेलं आहे, नुकसान किती टक्के आहे, नुकसानीचं कारण काय आहे, यानंतर ही माहिती संपूर्ण शासनाकडे पाठवली जाते. त्यानंतर पीक विमा आणि सरकारी मदत यात काय फरक आहे? तर हा खूप मोठा गैरसमज असतो. सरकारी मदत नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाकडून जाहीर होणारी मदत ही नैसर्गिक मदत असते. त्यानुसार निकषानुसार दिली जाते ती पण. पीक विमा, शेतकऱ्याने योजनेत सहभाग घेतला असेल तर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई ही त्याला मिळू शकते. त्यासाठी योजनेचे काही नियम असतात आणि ते वेळेत माहिती त्यांना देणे हे महत्त्वाचे असते. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि काही प्रकरणात दोन्हीही ते लागू होतात. ते म्हणजे सरकारी मदत आणि पीक विम्याची जी काही मदत असेल ती. त्यानंतर पैसे कसे मिळतात तर हे जाणून घेऊया. पंचनाम्यानंतर अहवाल तयार होतो. प्रशासनाकडून पडताळणी केली जाते. शासन निर्णयानुसार मदत मंजूर झाल्याचे आपल्या बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे रक्कम ही जमा केली जाते. रक्कम किती मिळेल किंवा किती मिळेल, किती प्रमाणात मिळेल, हे आपत्तीचा प्रकार आणि नुकसानीची पातळी ही शासनाच्या ज्या पंचनाम्यात मांडणी केली जाते त्यानुसार ती मिळू शकते. त्यानंतर शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात? तर नुकसानाची माहिती उशिरा देणे हे टाळायला पाहिजे. फोटो न काढणे, चुकीची माहिती देणे, अफवावर विश्वास ठेवणे आणि बँक खाते किंवा कागदपत्रे अद्ययावत म्हणजेच अपडेट न करणे किंवा ठेवणे हे शेतकऱ्याच्या चुका असू शकतात. त्या आपण ह्या टाळायला हव्या. पाऊस हा शेतीसाठी आवश्यक आहे, पण अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर योग्य वेळी माहिती देणे आवश्यक. कागदपत्र तयार ठेवणं आणि अधिकृत सूचनांचं पालन करणं महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला तुमच्या भागात पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओचा उद्देश हा माहिती देणे आहे. मदतीचे निकष, प्रक्रिया आणि रक्कम शासनाच्या नियमानुसार बदलू शकतात.
अचूक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभाग, महसूल विभाग किंवा अधिकृत सरकारी सूचनांचा आधार घ्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.